10-15 दिवस झालं त्या झाडावर काहीतरी वाजतंय. काय वाजतंय आज बघितलं तर हो का मित्रांनो, ही पक्षी जे आहे ना, ही पक्षी तिथं चुंच्या मारतोय आणि जांबाचं त्याच्या झाड आहे. पिल्लांसाठी घर करतोय. तर हे जांबाचं जुनं झाड आहे. इथं हो का ती पक्षी जे आहे ना, चुंच्या मारून मारून तेव्हा त्यानं खूप मोठं बोळ केलंय त्या इतक्या जांबाच्या मजबूत झाडाला. आता तुम्हाला वरती चढून दाखवतो त्यांना किती बोळ पाडलंय. हो का, ही सगळा भुगा आहे. त्यानं गेली 15 दिवस झालं सारखं मेहनत घेते. हे भुगा सगळा पाडलेला आहे त्यानं. ती चुंची मारू 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 हो का अशा प्रकारचं बोळ केलेलं आहे त्यांनी. आता वरती चढून दाखवतो मी तुम्हाला की त्यानं हो का हे बोळ बोळ आहे. बनवलंय चुंचीनं मारू मारू. हो का इथं असं खाली खाली पूर्ण ह्याच्यामध्ये. आता आपल्या मध्ये कॅमेरा जात नाही. हो का इथं ह्याचा भुस्सा पाडलाय चुचीनं मारू मारू. हो का असं बोळ पाडलंय. अगोदर त्यानं इथं पाडलं होतं, पण इथं काय झालं की त्याने पिल्लांना ठेवण्यासाठी इथं बोळ पाडलंय बघा. जवळपास एक 10 ते 15 दिवस झालं ते रोज इथं चुच्या मारतंय. रोज ऐकू येते खटखट. आज माझं लक्ष गेलं तर बघितलं तरी हो का इथं पक्ष्यानं पिल्ले ठेवण्यासाठी अशा प्रकारचं घर केलं. आता ते मी इथं वरती आल्यामुळं पक्षी कुठेतरी उडून गेलाय, सध्या दिसणं गेला इथं. काय इथं त्यानं भुस्सा पाडलाय सगळा, खालती पण भुस्सा सगळा पडलाय. तर दाखवतोय मी तुम्हाला इथं. आणि मित्रांनो विशेष म्हणजे हे जांबाचं जुनं झाड आहे. हे जांबाचं झाड इतकं मजबूत असतं तरी पण त्यानं बोळ पाडलंय ह्याला चुंचीनं मारू मारू आपली पिल्ले घालण्यासाठी. म्हणजे माणूसच नाही आपल्या लेकरांसाठी झटत, तर पक्षीसुद्धा त्यांच्या पिल्ल्यांची काळजी घेण्यासाठी इतके कष्ट करू शकतात. 10 ते 15 दिवस झालं मित्रांनो. तर रोज सातत्यानं संध्याकाळी पण चुंच्या मारतोय बघा. अशा प्रकारचं बोळ पाडलंय त्याने.